श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटर तुमच्या मातृत्वाच्या स्वप्नांना आमची साथ. गर्भधारणेत समस्या असलेल्या जोडप्यांसाठी आनंदाची बातमी. बारामतीतील श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटर आता अहिल्यानगर आणि सातारामध्ये सुरू होत आहे. संपर्क 8484 86 19 00. मुक्ती ग्रुप बारामती. सांस्कृतिक वारसा जपून आधुनिकतेची कास धरणाऱ्या बारामतीत तुमचे स्वप्नातले घर मिळू शकते फक्त पार्क अभिलाषामध्येच. 2 BHK, 3 BHK आणि पेंट हाऊस उपलब्ध. साईटचा पत्ता विद्या प्रतिष्ठान जवळ रुई बारामती. बुकिंगसाठी संपर्क 70 30 93 97 15 आणि 70 30 93 97 16. देशी गीर गाईच्या दुधातील मिठाई. उत्सव स्वादिष्ट मिठाईचा. साजरी करा यंदाची दिवाळी निमाई स्वीट्स बरोबर. पत्ता नवीन रिंग रोड, संगमनेर बस स्टँड, गणेश नगर, धांदरफळ, तालुका संगमनेर, जिल्हा अहिल्यानगर. प्रोप्रायटर श्री शुभम भास्कर घुले. संपर्क 81 81 93 22 22. धमाल कॉमेडी वेब सिरीज सांडाळ चौकडीच्या घरामध्ये. खरा घरातून पुढारी झालं करून समजा उचापती. घराघरातून पुढारी झालं करून समजा उचापती. घराघरातून पुढारी झालं करून समजा उचापती. हे चांडाळ चौकडीच्या घरामध्ये. हे चांडाळ चौकडीच्या घरामध्ये. काय आल्यापासून टेन्शन घेऊन बसली काय माहिती तू पण. टेन्शन नको घेऊ तर काय करू बघ. तुझ्या पप्पानी काय उद्योग करून ठेवलाय. कसं व्हायचं देव जाणे बाई. आता जाऊ दे बघ. आता आलेत ना आता 2 महिने मी त्यांना पाठवणार नाहीये आणि तू पण राहायचं. आणि एवढं हे नको घेऊ टेन्शन. आपण काय करू हे बघ आता हे आले ना ह्यांच्याशी मी बोलते आणि आपण इथले चांगले अजून दवाखाना कुठला असेल ना ती बघूया आणि जाऊया. दवाखाना काय थोडा केलाय वे. पाण्यावानी पैसा वाळला की सगळा. हो ग केलंय तू सगळं पण बघू ना इथलं पण बघू ना आपण. आता विचारते ना मी आल्यावरती. आता ह्यांचं तर बघ आता किती वाजले. हे असंच असतंय नेहमी आमचं बघ. बघा आले. अरे वा 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 मामी कधी आलात. आले की सकाळच. वा वा सारखं यायचं बरं का. म्हणजे लेकीला पण चांगलं वाटेल आणि मला पण चांगलं वाटेल. काय झालं का गाव फिरून हिंडून. सकाळ सकाळ चहा प्यायचा नाश्ता करायचा जी जायचं ना परत मग आपल्याला टायमिंगच नाही फिक्स बघायचा. सामाजिक काम कळलं आम्हाला. तंटा आम्हाला कळलं. नुसतं घरातलं काम नाही करत. भाजी साफ करू लागा मग. हे माझं काम आहे का भाजी साफ करायचं. त्याला काय तवा माणसं करत नाही का. अगो काही सुद्धा ग कप सुद्धा उचलत नाहीत माहितीये का. दिवसभर सामाजिक काम करावं लागतं गावात माहितीये ना. बसून मिठू संघटनेचे अध्यक्ष भाजी साफ करा. नाहीतर काय ग आई समोर तरी असली का मग मला सांगू नको. माझे पप्पा करतात. अरे आज पण खायला गावातच. गुरा ढोरासारखं नुसतं रोज गावात घालते खायला. गवत नाही शेपू आहे 25 रुपयाला पेंडी आहे. तुम्हाला काय बोलायचं जमतंय. चांगलं मला वाटलं काहीतरी आज तिखट खायला मिळेल. हायच आज भाजी. सवय लागली ना आपल्या ढाब्यावर खायची. घरातलं कसं खाऊ वाटणार ना. कळलं हे तोंडाला चटक आहे ना. गप खायचं. नाटकं नुसती बाई खाता पिता पण किती करा काही करा स्वतः नका नावच ठेवायचं. तुला आवडते तीच भाजी करणार. आम्हाला आवडते ती नाही. सवय आहे ना बाहेर खायची. जरूर माहितीच नाही आपल्याला सज्जनाचा पुतळा. मामा कुठे इथं. आज झोपलं ते. अहो मला लय टेन्शन आले बघा. मामी काळजी करू नका. गावातली लोक पोलीस स्टेशनला गेली होती. त्यांच्या हातापाया पडली. काय झालं. गावातले 3-4 माणसं बेदम मारली बघा.
पाक रक्तबंबाळ केली आणि ती समधी माणसं पोलीस स्टेशनला केस करायला चाललेली आणि मग मॅच त्यांच्या हातापाया पडली. मग ती थांबली पोलीस केस करायची. आता मला काय बी कळत नाही बघा काय करू. काळजी करू नका मामी, मी मामांना भेटून आलो. हां, आणि लवकर स्वयंपाक कर. बाई बघ मामा, मामाची ती गाढ झोप लागली या. आणि काय म्हणतात लई ताप देते म्हणून. मामा, संध्याकाळी आपल्याला ढाब्यावर जायचंय. मला बी रोज भाज्या खाऊन तोंडाची चव गेली, तुम्हाला बरं वाटेल. मामा, मामा, आता रे मामाची तर नुसती चरबीच लागते हाताला. मामा, 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 कुठे गेलं मामा? मामा, मामा, आता रे सुवर्णा, इकडे का लवकर, लवकर ये लवकर. मामा, आता रे काय झालं? काय झालं? कुठे आहे मामा? इथंच तर झोपला होता की. ही मामा आहे का? ही मामा आहे? लक्ष देता येत नाही तुम्हाला? अहो खरंच झोपले होते, 1 तास झालं म्हणे शांत झोपलेत, मी पण नाही उठवलं. खरंच झोपले होते? आता बाया कुठं गेला असतील. ते दरवाजा कसा उघडा? त्याला कुलूप लावता आलं नाही तुम्हाला? बाहेर भाजी नीट करत बसलाय तुम्ही? अहो आता मला काय माहिती हो जातील म्हणून, सांगा बरं तुम्ही. आता कुठं गेला असतील. बघ तुम्ही जाऊन कुठे गेले असतील. काही नवीन उद्योग करू नये म्हणजे झालं. मावशी, आमच्या ह्यांना बघितलं का? नाही वय, कुठं गेले काय माहिती. ह्या माणसानं नुसता वैतागच आणलाय. कुठं बघायचं आता ह्या माणसाला. घेतलंय तुझ्यापेक्षा तरी भारी आहे, नवीन फॅशन आली. दिरू, बाळू काकाला बघितलं का तुम्ही दोघांनी? मागाशी मंदिराकडे दिसलेलं ना आपल्याला. मंदिराकडे होतं, पण तिथनं परत ती ग्राउंडवर गेलं तर बहुतेक. होय का? नक्की माहित नाही कुठे गेले. नाही आपल्याला दिसलं. पण लय जोरात गेलं, गाडी होती त्यांच्याकडे. होय का? टाईट दिसतात बरोबर. त्यांना आम्ही म्हणलं घरी नेऊन सोडतो, तर आपल्याला आम्हाला शिवाय देऊन दाखवून आता मला कुठं भेटतील ती? मैदानात जावा की, मैदानात भेटतील. चल. बसले ती वय. ओ साहेब, साहेब उठा, घरी जायचंय घरी. उजाडलं, उठा. छोट्या पण कुठं गाडदाडलाय काय माहिती. इतर वेळेस घरी असतो सारखा. ऐ उठा आता ग बाया, घरी जायचंय. अख्खं गाव पालतं घातलं. जेवायची सोय. कापून टाकेन. उठा, उठा, उठा. काय चला घरी नादी लागा. त्याला इकडे 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 गाडीवर बसा. त्याचे काय करायचं त्याचे काय कराय. ही माझं. ओ, पडतं की. इकडे बसा गाडी. इथं पाठव बरं. काय माणसात तमाशा लावला तुम्ही? माझ्या आवाज चढवण्याची का माझ्या डोळ्याची का माझ्या रे. घरी चला, तुम्हाला दाखवते डोळं. खाली बघ, डोळ्याच काढीन, ठेवायचं नाही. तुम्ही गाडी बसा, गाडी बसा पटकन. त्याचे काय कारण आहे मग? तो मला भांडायला तो उद्या बघू ना ती. पैसे दे म्हणा माझा. मी हे तर चिखलात टाकून जाईन ना, मग सांगते घरात अजिबात घेणार नाही. पहिल्यांदा गाडीवर बसायचं. तुझ्या बापाचं घर रे. तुम्ही गाडीवर बसा. माणसात तमाशा लावलाय वे. नीट बसा. थांबा, मी घेणार नाही गाडी. तुला जबर काय परे काढणार नाही तुम्हाला. तुला जबर का गाडी त्याला खलास करणार रे बर का. त्याला खलास करून टाकेन मी. त्याला मी माझे पैसे दिले ते 500 रुपये. तुम्ही शांत बसा. कानात वाजू नका. माझे पैसे अरे कापून टाकेन मी. नीट बसा, पडचाल की. ए मावशे, लायसन कुठे? लायसन लायसन अहो मी मावशी नाही, मी दुर्गा या. अरे ती
न्यूला लायसन दाखवायचं असतं. कसलं लायसन म्हणते ही बघा. आला काय सुभाषरावचा शस्त्र डोक्यावर पडला काय परत? तू दुर्गा ना? मामा मीच की दुर्गा आहे. आ मामा मग ह्याच्यावर काय करतेस? अहो ह्यो माझा नवरा या. तायडे आहे ग, ह्याचं लग्न होत नव्हतं. हातापाया पडलं माझ्या. म्हणला मी तुमच्या लेकासारखा आहे. मी पण म्हणलं मला पोरगा नाही, जावाय काय पोरगा काय एकच आहे. मी तुला त्याच्या पदरात टाकला आणि सगळी गाडी चालवते. ही तुमची पोरगी नाही काय, माझा संबंध नाही. तुम्ही सुभाषरावचं सासरे आणि माझं हिचं 12वी पासून लपड आहे आणि लपड्यातनं लग्न झाले. माझा काय 12वी पासून तुझं लपड्यात मला सांगितलं नाही. बिन लायसनची गाडी चालवू नको, नाही तर तुला पण कढाई. काय मुंडक्यावर पडलाय? सुभाषरावला फोन कर. नाही घरी गेलो करू. सासरा हिथं म्हणा. अहो तुम्ही बसा, तुम्ही घरी चला पहिल्यांदा. अरे लका यांनी नको केलं का गाला झाला माझा. ऐका, आता आपल्या गावामध्ये 5-6 महिने पाणी येणार नाही, तरी पण इथं अशी पालती भांडी का ठेवण्यात येईल? कोण गाव होता? सारी भांडीला भांडी उदसून गेला इथनं. आ ती गावाय पाहिजे होतं ना, त्याला सांगितलं असं सांगितलं बाई. हिसका कस काय ती? काय झालं सांगितलं सारी भांडीला भांडी पालती करून गेला या. हा ती सुभाषरावचं सासरे. कशाला आलता येडा इकडं? मला म्हणलं दुकानात मदत करतो आणि साखरेच्या पोत्यात तांदूळ ओतून आलाय ती. येडा आलता गावला असता का? त्याला सांगितलं बाई हिसका दावला असता कसा ती? काय तू हुडाकती? सारी भांडीला भांडी आमची पालती करून गेला या. भाऊ अ भाऊ का बोलवलंय आम्हाला इथं? कळवण्यास अत्यंत दुःख वाटते की कशाच दुःख झाले सांगा की. उद्यापासून हा तब्बल 1 महिना मी घरी नाही. काय सांगताय? अहो ही तर आनंदाची गोष्ट आहे की. लय आनंदाची गोष्ट. कसं काय? अहो तुम्ही घरी नसताना 2 फायदे होतात. पहिली गोष्ट घराचं इन्कम वाढतो आणि दुसरी गोष्ट शांती. काय झालंय माहिती आहे भाऊ, असं बी आता भारताला तुमची गरज राहिली नाही आणि घराला पण. हां आणि आता खरी तुमची गरज आहे ना परदेशाला या. हा तुमचं काय तोडकं मोडकं ज्ञान आहे ना त्यांना द्या आणि भरपूर मानधन घेऊन घरी या. नुसतं तिथनं ट्रान्सफर करा. मी रुपया इकडे तिकडे करणार नाही भाऊ. आपली लय तारंब झाली राजकारणापासून. अरे जो माणूस परदेशामध्ये गेल्यानंतर अख्खं जग उठून उभं राहतं, त्यांना तुम्ही मोडकं तोडकं व्याख्यान म्हणताय. अरे किती मोडकं तोडकं विचार तुमची. कशा व्याख्यान देणार आहे तुम्ही? महिला सबलीकरण फक्त आपल्या घरापुरतं, गावापुरतं, देशापुरतं बघायचं नाही. अख्ख्या जगात त्या महिला सक्षमीकरण झाल्या पाहिजेत, सबलीकरण झालं पाहिजे, हा माझा हेतू आहे. आणि हाच धागा पकडून रमा फेमस झालाय. जगातल्या महिला हा सबल झाल्या पाहिजे. सबल झाल्या पाहिजेत. आणि मी परदेशामध्ये गेल्यानंतर सगळ्या जगात काय नाव होणार? अख्ख्या जगात एकच नाव, ते म्हणजे रामभाऊ रामभाऊ रामभाऊ. अंगाशी जगात एकच नाव रामभाऊ. पोरगी मारायला लागली माझी, गावात कोणी कुत्र खातं का तुम्हाला? बस वाघाची किंमत कुत्र्यांना काय कळणार? म्हणलं नको बाबा, देव एखादी पोरगी कोणी द्यायना. पोरगी देव आपण पोरगी. मागाली लागत होती. आम्ही मागे लागायला मोकळे. करायची चॅटिंग करायची. हा चॅटिंग करायची. दुनिया पडली होती वस म्हणून तुम्ही सापडला. सांगू नका तुम्ही. आयुष्याचा पश्चाताप झालाय. डोक्यात जाऊ नका माझ्या. मी तुम्हाला तुम्ही पण डोक्यात जाऊ नका. नम्रपणे सांगतोय. काय नम्रपणे सांगणार आहे तुम्ही? अरे बारक्या पुरावला एवढं बांधायचं असतं का? ए येड्या डोक्या पडला काय? पुन्हा मारतोय तू. भाऊ नसता मला. रोड रे पिंट्या. रोड रे काय पाण्या. सांगतो मी पिंट्या, तुला सांगतो. शांत बसायचं पिंट्या. ए पप्प्या. ए पप्प्या. ए पिंट्या. ए पप्प्या. ए पप्प्या. 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 अन्नाला खालास करत. भाव मी काय म्हणतोय, घालू दे की म्हाताऱ्याला गोळ्या. असे म्हातारा लय आगाव या. घाला अन्न मेलो तुला काय मिळालं? आणि ते टकलं मला मारसोर काय करत होता? हा
गाणं म्हणजे कोण आहे? हा नागाचा फण आहे. गाणं म्हणजे रामभाऊच्या पाठीचा. का नाही? त्यांनी काना हाणत आहो. तू काय करत होता? अन्नाला वाचवायचं. ए चमन गोटा लाल बटाटा कानाखाली हाणून गेला फटाफटा. थांब थांब तुझा काटा कार तू काटा. तू घाव आता तुला ठोकणार. पप्प्या कुठं गेलाय? येऊ कशी कशी मी नांदायला हो, येऊ कशी कशी मी नांदायला, येऊ कशी कशी मी नांदायला हो, येऊ कशी कशी मी नांदायला. शैला, ए शैला, हॅलो. काय झालं वरडायला? अरे मला गाणं चांगलं सुचलंय, नाच की जरा तू. येऊ कशी कशी मी नांदायला हो, येऊ कशी कशी मी नांदायला. काय बी कसं बोलताय तुम्ही? मी नाचायचं का? काय झालं नवऱ्या पुढे नाचलं म्हणून? नवऱ्या पुढे नाचायला काय बी सांगचाल का तुम्ही? मला नाचायला येतं का? नाही नाही, जेव्हा गावात पैठणीचा शो होता तेव्हा स्टेजवर थाया 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 नाचत होत्या आणि इथं नवऱ्या पुढे नाच. पण मग ती वेगळं होतं, तिथं सगळ्याच बायका नाचते त्या. अरे नवऱ्याच्या जरा जरा मनधरणीसाठी तरी नाच. मग आता नवऱ्याच्या पुढे नाचायचं का मी? मग नाचायला काय होतं? ओ ग बसा. बसंती, इस कुत्ते के सामने मत नाचना. अरे लका बायकांची इज्जत करा की इज्जत. आता मी वाजवणार आणि तू नाचायचं नाचायचं नाचायचं. होट होट होट, ठेव तिथं, ठेव 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 लवकर लवकर ठेव, लवकर ठेव तर ठेव लवकर ठेव. धर असं धर, असं धर धर, ये 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 लवकर ठेव कर. धर 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 धर, नाच नाच, हा नाच नाच नाच. ए नाचू कशी, नाचू कशी कमरला चकली, नाचू कशी कमरला चकली, नाचू कशी कमरला चकली, नाचू कशी. हे सगळं तुझ्यामुळे झालं सगळं, माहितीये का? हनुका हनुका कोणी? मी काय केलंय व? कोण होत? सरपंच का बिन कामाचं बोलावलंय? पण तास झालं बसलोय, चहा नाही पाणी नाही. संतोष शेठ. अहो चेअरमन, मला वाटलं सरपंचांनी बोलावले नवरा बायकोला म्हणल्यावर काय गाडांगानच घालते काय जेवाय कोणा ठेव. ह्यांच्या ज्यांनी चहा मिळाला नाही कावा गाडा मिळाला तुम्हाला? तेवढं खरंय. विषयच महत्वाचा आहे. मग कधी सांगणार तुम्ही आला काय चालला काय म्हणजे काय एवढं सोपं आहे का? तास झालं बसलोय, चालला काय सांगा की पाठीशी काय आहे ती? झडपीचं आरक्षण बदललं का नाही? हा, रामभाऊचा पत्ता कट झाला. विरोधक तिथे जाऊन जे रामदारांच्या दारामध्ये जे नाक घासत होती ना, ते आपलं आता फायद्याला आलं. तेवढं खरंय चेअरमन. फायदेशीर ठरते मग निवडणूक जेडपीची. तुम्ही हात दाबलेली. हा वा. मग मी काय म्हणतोय, तुम्ही आता तुम्ही कट पत्ता कट केला कोणाचा? रामभाऊचा. मग तुम्हीच प्रभा दावेदार. नाही 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 नाही, का? ह्यावेळेस मी कामं मी केली म्हणून मी, आणि आता मला मिळू द्या. तुम्ही सर्व सहकार्य करा, काळजी करू नका. म्हणजे तुम्हीच काम केलं? आमचा नवरा काय नुसतं बोंबलत हिंडतो काय तुमच्या बरं? निम्मा आमच्या नवऱ्यामध्ये तुम्ही सरपंच झालाय. गौरी शोभते का तुझ्या नवऱ्याला बोलायला? काय म्हणते माहिती का रुपाली ताई, तुमच्या नवऱ्याला एक बी मत पडत नाही. माझा नवरा सरपंच झाला म्हणून सदस्य तुमच्या नवऱ्याला काय बोलताय गौरी दाय? देवा घरी तरी नाही का? वावरा घाण ठेवून आमच्या नवऱ्याने पैसे दिल्यात. माझ्या हातातल्या बांगड्या सुद्धा माझ्या नवऱ्याने गपचूप घाण ठेवल्यात. मला कळलं तर कसली भांडणं झाली आमच्या घरी. माहितीये वावरा ऐकणारी एक मत पडतं फक्त. होय, एका मता होतो का सदस्य? लेका काय बोलताय? पाळण्यातल्या पोराला सांगत असल्यागत. तुमचं मिटतंय का? नसेल तर माझा विचार करा मग. काका तुम्हाला कळलं असतं हो सदस्य, पण एक लक्षात ठेवा, तिथं 5 वर्ष काढायच्यात, 2 आणि 3 नाहीत. व
5 वर्ष पुरी होणार नाही तुमच्याच्याने, म्हणून तुम्ही थांबावायचं आता. चालेल. नाही नाही, तुम्ही नवरा बायको मिटून आला इथं. एक म्हणतंय मला करा, एक म्हणतंय मला करा. तुमची बायको तर लय ताना मग आणि आम्ही काय? अरे बायको कोणाची? माझी बायको आहे म्हणल्यावर तुमची कशाला घरी ठेवली? तुमचीच आहे. आम्ही नवऱ्याची बाजू नाही घ्यायची, मग कोणाची घ्यायची? शेजारच्यांची. आलं सगळ्यांच्या लक्षामध्ये आले. हा काय लक्षात आलंय? मीच. काय मीच? तुम्ही राव एक एक पद घेऊन मोकळं झाला की, आणि आमचा काय विचार आहे का नाही? हा का मी आपलं तुमच्या मागं नुसतं? करायचा आहे तुमचा विचार. कधी? सरपंच नावे करायचं तुम्हाला. तुम्ही हा येईल पद सोडा ना, कवा सरपंच? पाहुणं कशाला? इथं सरपंच कोण आहे? अरे तर सरपंच कोण आहे? सरपंच. सरपंच आहे इथं, तुम्हाला काय करायचंय? अरे पण इथं सरपंच कोण आहे? सरपंच. गोळ्या चुकलेलं मामा, इथं सरपंच बसले का दिसाना काय? आला का असलं गरुड पाडीला का पाचताय तुम्ही ला का? अख्ख्या तालुक्यात माझी काय आबरू राहील का? सांगा केला काय? सरपंच हित आणि आबरू तुमची काय जायची? अरे का माझ्या मतावर तुम्ही का तीन जण सरपंच झालायचा का? थोडी तर का लाज वाटतोय की का? काय याला काय आल्या का गाव तुमचं कुठे आणि इथं मत द्यायला कसं आला? पाहुणा नाही तुम्ही पाहुण्यासारखं राहा. राजकारण महत्वाचं चाललंय. ते सगळ्याला फायदेशीर पडणार. काय नाही, तुम्ही तुमचा निर्णय घ्या, मी माझा निर्णय घेतो. मी जातो दुसऱ्या पार्टीत. काय फरक पडतो या? हे असलं बरं आहे का बोलणार आहोत? तुमचं अडवलं का? इतक्या दिवस साथ दिली ना आता असं का? का सरपंच झाला 10 वर्ष सरपंच होते ते नाही कळत, की मेंबर होते ते नाही कळतोय, आणि आमचं काय आहे का नाही? आपली की राहील का असं केलं आपण? पद बदलायचंय तुमचं, विकतच करताय तुम्ही चेअरमन. पद बदलाय का तुमच्या हातात आहे वय? त्याला आम्ही फिरवतो. कोण होता सरपंच? काय प्रकार आहे हा? ह्याच्यासाठी तुम्हाला सांगते, असल्या कुठं पडत जाऊ नका. कुठलं पडायचं? मी सुभाषरावचा सासरा आहे, गोळ्या चुकल्या वाचत करतो. ह्याच्यासाठी सांगते, गावाचं भलं करा, करा अजून भलं. घरी या तुम्ही, घरी चला, घरी चला, घरी पहिलं घरी चला. नाही नाही, घरी चला. माझ्यासारख्या सिनियर क्रिकेटरला तुम्ही विसरलात? कवा खेळत होता मामा तुम्ही? अरे 1667चा जो वर्ल्ड कप आहे ना, तो कुणी आणला होता? मीच आणला होता. आता आमचा जन्मत्र चालता का तवा? सुभाषरावचा सासरा येडे जरा गप्पा. अरे ऐका, क्रिकेट कसं खेळायचं हे जर ज्ञान जर तुम्हाला सिनियर सिटीझन कडून पाहिजे असेल तर तुम्हाला माझ्याकडून अभ्यास घ्यावा लागेल. मामा खेळू द्या की मामा उद्या. उद्या तुम्ही उद्या आज नको. उद्या मामा कॅप्टन. मामा कॅप्टन. मॅच लावायच्या आधी प्रॅक्टिस करावी लागते, आणि ती प्रॅक्टिस माझ्यासारख्या कोच कडून तुम्हाला कोण देऊ शकतं? सांगा बरे. उद्या आज आपला डो बुडेल. आता उद्या वगैरे काही नाही. बॅट बघू. हा नको 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 मामा. बॅट बघू. नको नको तू मामा. बॅट दे. अहो बॅट पोराची आई त्याची आई भांडत येईल, शिव्या देती. बेकार शिवाय देती. त्या पोराची आई माझ्या ओळखीची आहे. तू बॅट दे इकडं. मी कसं सांगतो माहितीये का? आता ऍक्च्युली कसं असतं माहितीये का? तुम्ही असं लाईन मध्ये उभे राहा. कसं? असं लाईन मध्ये तिकडं तोंड करून उभे राहा. कसं असतं माहितीये का? समाजामध्ये खेळताना किंवा क्रिकेटमध्ये खेळताना हा बॉल असतो, ही बॅट असते, आणि ह्या बॉलने ह्या बॅटने जर खेळायचं असेल तर तुम्ही तिकडे बघा. कधी बॉल ही मारल्यानंतर वरती जातो. पहिला शॉट असतो जो असतो बघा, स्वीप असतो, असा स्वीप असतो. आणि दुसरा शॉट आहे ना, दुसरा शॉट असा लेग वरती मारल्यानंतर असा बस्तीला मारला जातो. आणि चौथा बॉल काय तिकडे बघ, तिकडे बघ. चौथा बॉल जर पायावर टाकण्याचा प्रयत्न केला तर तिकडे बघ. चौथा बॉल पायावर जर टाकण्याचा प्रयत्न केला तर असा असतो. मामा पाया लागले माझ्या. हा पाया लागले. आता तू तिकडे बघ. जर एखादा क्रिकेटर जर लेफ्टी असेल तर त्याला जर बाउन्सर बॉल पडला तर तो असा पुढे जाऊन
टाका गेली ती काय देत तू चांगली होती बाबा. मी नाही दिली बाबा तुम्ही दिली पैसे काढला का मी देणार नाही पैसे आता भेटला मी आवड जातो मला माहित नाही मला पण मी नाही माहिती आवड बाबा. जातो. हे मागतील हे ह्यांच्याकडे सगळं रामभाऊ, मी आमच्या सासऱ्यांच्या वतीने तुमच्या सगळ्यांची माफी मागतो. कारण सासऱ्यांच्यामुळे गावाला खूप आज त्रास झाला. एवढंच नाही तर लोणकर साहेबांचा सुद्धा फोन आलता, अध्यक्ष तुमचं सासर काहीतरी दहशत माजवतंय म्हणून. आता काय करणार? सुभाषराव तुम्ही कशाला माफी मागताय? आम्हाला माहिती आहे की त्यांना कधी कधी तसं होतं. पुन्हा आज भयंकरच रफी वेगळं धारण केलं राव. मला इतकं थोबाडलंय राव मामाने. मी म्हणतोय मी बाळासाहेब तू माझ्या नेकेला कातारा विचार कधी दिलाय म्हटलं कातारा. हे म्हणले दुर्गा माझी नेक हाणून घेऊ का म्हटलं. माझ्या अक्कलदार तुटायची झाली तुम्हाला हलती गादा गादा. अहो बाळासाहेब, दुपारी संजू मेंबर सरपंच पण तनतन करत आलते, त्यांच्या अंगावर पाणी होतं आलं. त्या पोरांना बॅटनं मारलं. काय झालं असेल माहिती का? मला सुभाषराव असं वाटतंय त्यांच्या जे लहान मेंदू पासून जे वरच्या मेंदूला तारा जातात ना वायरी, त्यातली एखादी शोल्डर निसटला असेल तसा ना माणूस येड्यागत करणार आहो. लय माझ्यावरची होय त्यांचा. बाळू तुझं तर कायच माझ्यासारख्या इंटरनॅशनल पुढाऱ्याला तर एका चापटीतच खाली पडलं. अशी लागू दिलेली बेकारी झाली. ती काय अण्णा बारके अण्णा बारकं पोरग आहे का? माझ्या कानाखाली वाचावलंस. बारक्या पोराला रागवतो म्हणजे मग कांठाळीच मारली. गाणामध्ये गेला. गाणाला बोलता पालताच. अण्णाला बंदूक घेऊन आणली. अण्णांचं काय कमी जास्त झालं असतं ना सुभाषराव, अक्षरशः तुमचं सासरं तर आत गेलंच असतं आणि अण्णा बी वर गेला असतं. एकाने बारी काहीतरी केलं पाहिजे. उदरणारी राजू पाटील आमच्या घरादाराची अहो बेकारी साधी नाही. आमच्या वावरात सतुशाला ढेकळा हाणू पळून गेला. सतुशाची पालता भई थोडी झाली. लयच पिसाळ्यागत करायला लागलं. जर काहीतरी उपाय करायला बाकीच पाहिजे. अहो परत दवाखाना काय कमी केलं? पाण्यासारखा पैसा दिला की पण गोनच ये ना त्याला. आम्ही तरी काय करायचं? नाही आणि ते 4 पैसे लागत आम्ही टिकत लावू पण बरा करा. मी बोलू का? मी काय तुमचं काय म्हणणं? आमच्या गावात झालं डोक्याला तर आपण तुमचा अजिबात काळजी करू नका. हे बघा सुभाषरावच्या सासूबाई, मी तुम्हाला सांगतो बघा, मी जिथं पहिला कामाला होतो ना नाशिकला, तिथं सुद्धा असाच एक हलक्या मेंदूचा माणूस होता. असाच होता सेम टू सेम. मी ज्या वेळेस सांगितलं त्या दवाखान्यात घेऊन जा त्यावेळेस त्याच्यावर इलाज झाला आणि तो माणूस आता धडधाकट एकदम परफेक्ट झालाय बघा. हा नाही तो माणूस इतका बिघडल्यागत नसेल. अहो ह्याच्यापेक्षा जास्त होतं. नाही ऐका ना भाऊजी, तुम्हाला विनंती करते सगळ्यांना, किती पैसे जाऊ द्या, पप्पा माझी क्लिअर झाले पाहिजेत. बघा हे बघा काय होईल नाही प्रयत्न केल्यावर होईल की. वहिनी साहेब मी तुम्हाला सांगतो 100% गॅरंटेड सांगतो बघा. नाशिकला त्यांना लगेच घेऊन जावा. नाशिकचा तुम्हाला मी पत्ता देतो, तो हॉस्पिटलमध्ये घेऊन जा. 4-8 दिवसामध्ये माणूस ठणठणीत 1 नंबर ओके. काळजी नाही. उचला बरं पाहून आता आता नाही आता कुठे आता गोळ्या औषधं दिलेत, जेवण केले पण शांत झोपलेत बघा आताशी. आता लागणार ना शांत झोप. गोळ्या खाल्ल्यामुळे झोपणार. पण एक काम करा सोबत, हे पाटोळे म्हणतात ना तसं उद्याच आपण त्यांना दवाखान्यात घेऊन थांबायचं नाही. पाटील आपल्याला जायचंय. सुभाषराव, बाळू, तू, मी आणि पाटील. मी तर एका पायावर तयार आहे. नाही उपचार केला पाहिजे सुभाषराव. हाताबाहेर केस जाईल. चालतंय मग उद्या सकाळी जाऊ. सगळं देतो. परफेक्ट पत्ता आणि परफेक्ट पत्ता दिल्यावर माणूस परफेक्ट एकदम ठणठणीत होणार 100%. सकाळी नको आपण लवकर पाठ नको रामभाऊ पाठ नको. आणि मामांना शक्यतो बाहेरनं कुलूप लावून झोपू द्या. रात्र जर माय बाहेर पडलं ना लय मारत्याला गावाला. चालतंय मग. येतो वहिनी साहेब. आम्ही काळजी कर नका, आम्ही आहे. आम्ही तिघं 4 मित्र अशी जीवाला जीव देणारी. नीटच करून आणतो आम्हाला. रामभाऊ भले नीट केलं. पण जेवण घ्या, टेन्शन घेऊ नका. चला चला पाटील तुमच्या घरी. शिमा, ए शिमा. हो आले. काय बरं, काल सुभाषरावच्या सासऱ्याला बरीच तकलीफ झाली. हो. लय दुडून घातलाय गावात त्यांनी. असू द्या, चांगल्या दवाखान्यात दाखवा. कुणाचं बी चांगलं झालेलं देव आपल्याला आशीर्वाद देतो. भाऊ माझं काय म्हणणं आहे, तुम्ही पण दवाखान्यात दाखवूनच या.
मी मला काय झाले? अहो भाऊ, काल अध्यक्षांच्या सासऱ्यांनी तुम्हाला आणि ह्यांना किती मारलंय. ही तर रात्रभर गाल धरून होतं. ए श्वेता, मला म्हणली बाहेर कुठं म्हणू नकोस. गाणाला कुत्र्यासारखा आणलाय. तुम्ही होता का बघायला? मी WWE स्पर्धेमध्ये पहिला नंबर मिळवला, चॅम्पियन आहे. मला कसं कुणाचं लागेल? घनाला कुत्र्यासारखा चोपला आहे, त्याचंच वाईट वाटतं. आता ते म्हणतात तुम्हाला मारलंय, तुम्ही म्हणताय त्यांना मारलंय. एकामेकाला जीव आहे पण. बघ किती प्रेम. आम्ही एकामेकाची बाजू सांभाळतो का नाही? पोरगच गुणाचं आहे, पण मारायला नव्हतं पाहिजे. कुत्र्यासारखं चोपले. बर येऊ का? ऐका की जावय बाबा, जाता जाता डॉक्टराने निरोप द्या. अण्णा रात्रभर तापाने फाणफाण त्यातले. तापणारच. अण्णाला ताणून हाणलंयच तेवढं. काय म्हणताय? वाईट वाटतं. अण्णा तर म्हणत होते तुम्हाला ताणून मारलंय म्हणून. आता अण्णांची खोटं बोलायची सवय ना मामी, जात नाही. लय वाईट वाटतं. पण अण्णा कसं मार खात्यात? का? अहो अण्णाला धरायला 10 माणसं आले तरी अण्णा ऐकत नाही. तुम्ही अण्णाला ताणलंय म्हणताय. मामी, तुमचे नवरदेव माझे सासरे अण्णा कुत्र्यासारखं पुढे पडत होतं. सुभाषरावचं सासरं वाघासारखं ताणत होतं. वाईट वाटलं मला. मी जर नसतो ना, अण्णाचं काही घडू शकलं असतं. काय म्हणताय? हो, लक्ष द्या. तरच अण्णा रात्रभर तापाने फाणफाण करतात. तेवढं डॉक्टरना घाबरल्यात. बर्फानी शाखा त्यांना. आणि मालिकेतल्या बायकांसारखी एकमेकावर टीका करू नका. त्याच्यामुळं घर मागं चालल्यात. सक्षमीकरणाचं काम झालं पाहिजे घराघरामध्ये, हा माझी सूचना आहे. पण सुभाषरावच्या सासऱ्याने आम्हाला मारलं ही कुठं वाच्यता करू नका. त्यांच्या डोक्यावर परिणाम झाला, आपल्यावर झालाय का? नाही लोक म्हणतात तुम्ही येडं झालाय. ठीक आहे, तुम्ही सांगतोय तसंच करतो. तुम्ही तिकडे लक्ष द्या, आम्ही घरात लक्ष देतो. कामाला लागा. हा रामभाऊ, चुकलं कसं वाटतंय? अरे नेटवर्कचा पण प्रॉब्लेम आहे. हळू काय की गाडी. आपटू नका की गाडीला का? कुठं आपटली? आपटली मी. मामा तुम्ही उडी मारली. धडकीवरती ना काळजा. नीट बसा की माझ्यावर कुठे बसला इथं? काम करा. तुमचं समाधान झालं नसलं तर अजून 2-2 वाढवा आम्हाला. पायाला मग गेल्या. मामा पाय तिकडे घेर करतो. मामा घेर. मामा घेर आहे तिथं. मामा तुम्ही झोपा बरं. हा झोपलो. अवघड नको झालं गाड्या. मला तर सुभाषराव आम्ही कसं सहन केलं असेल आमच्या आम्हाला माहिती. तुमचा सासरा आमचा थोडाच आहे. नाजूक नातं आहे. तुम्हाला सहन करून काय व्हायचं? सगळ्या गावाला ताप झालाय. मार खायचा वहिनीचा. बाळासाहेब इकडे कुठं आणलंय? दामाराव सुभाषराव पुढे रोड संपलाय, काम चालू आहे पुढे म्हणून दिलंय ना रोड. बाण इकडे दाखवलाय. अवघड झाले गाडी. प्रचंड त्रास झाला या प्रवासात. मला किती त्रास होतोय त्याचं नाही काय. इथं बघा माझ्याकडे जरा भुका लागली ती. मला नका काय आहे का नाही. आता गावभर भुकून झालं तरी भूक लागली का? मामा दामाराव, मला गाणं म्हणायचंय. शेवानच खोटं बोलतोय. थांबवा. थांबा 2 मिनिटं थांबवा. साहेब गाडी थांबवा. मामा कळ काढा की थोडी. चला लवकर 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 चला. ऐक लय कळाल्या. लय कळाल्या. लय कळाल्या. ऐक लवकर चला. लवकर चला. लवकर चला. थोडे कळ काढा की. नाही लवकर चला. चला गाडीत मग. सारखं बॉम्ब घालताय सारखं. चला चला म्हणतो की. काय करायला पाहिजे होतं माहिती का? पटांगणाला थांबलो असतो ना. हे असले भिसुरे हा वातावरण काय भयान जंगल आहे. आणि या जंगलात ही मोकर जनावर आणले. हे दम निघत नव्हता. 2-3 या किलोमीटर. पाटील तुम्ही बी वर का? आलो मी पण. अयो थोडी कळ काढा मामा. अयो ओरडू नका. झालं. लय आलंय मुत्त. ऐगो उर का. लय आलंय. तिकडं बघा की मला लाज वाटते. तायडे ग. काल अख्खं गाव थांबवलं तेव्हा नाही लाज वाटली. आता लाज वाटती या. तिकडं बघा की. उर का लवकर.
हा बोल की सुवर्ण. हां हां थोडं अंतर राहिले. काय ना मामांना वॉशरूमला लागलं होतं. एक झाडी जंगलासारखं तिथं थांबलूया. नाही नाही दिला थोडा ताप पण हां मामा आहेत की चांगलं. हां हॅलो हां काय द्राक्ष. हॅलो अगं नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे इकडं. आता आम्ही जंगलात या. हॅलो 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 येतो का आवाज. अगं मी इकडं आलोय मामानं आम्ही. नेटवर्क नाही नेटवर्क. आयला इथं नेटवर्क नाही. बायको काहीतरी द्राक्ष द्राक्ष म्हणतीय. मामा झालं का. आता परत म्हणायचं जाऊया बोल लाज वाटते या. मामा मामा ओ मामा मामा आता हे मामा कुठे गेलं. मामा ओ मामा ओ मामा मामा ओ मामा आता मामा ओ मामा कुठे आता र ओ मामा ओ मामा मला काही कुठे गेलं. मामा मामा ओ मामा मामा ओ मामा मामा आता र मामा डोक्याला तापच झाला. मामा भाऊ जाके बघून येला का त्याला हाक तरी मार की मोठ्याने. एक तुला का मी 7 तास झालं गाडी चालवतोय मला झोप आली. जा ओ जा पाटील. कशाच्या काढू का रात्री जंगलात कुठे जाऊ एखाद्या लांडग्यानं फाडून खाल्लं म्हणजे काय करू मी. अहो मग हाक तरी मारा की त्याला मोठ्याने. मला एक शंका आहे ही नक्की लघवीलाच गेल्यात का. इतका वेळ लागतो. सुभाषराव बाय तासभर झालं बॉम्ब आलतंय. हाक मार हजर रामभाऊ मामा गेलं. काय कुठे गेलं. ऐका की तिथं मामांना मी लगवीला थांबवलं. बायकोचा फोन आला आणि रेंज नाही म्हणून थोडं साईडला गेलो. माघारी आलो तर मामाच नाही. तर लई हुडकलं पण मामाच नाही तिथं. तुमचं लक्ष कुठं होतं. सोडून कशाला जायचं सुभाषराव त्यांना. बाळासाहेब बायकोचा फोन आला म्हणून मी साईडला गेलो. मला काय माहिती उद्योग होईल म्हणून. तुम्हाला ध्यान ठेवता येत नव्हतं का. असू दे खचू नका सुभाषराव. लक्ष द्यायचं राव सुभाषराव. चला हुडको आपण. चला हुडकलं पाहिजे. मामा ओ मामा वासू मामा मामा अयो ओ मामा वासू मामा मामा हे बाळू उभा ओ मामा उभा ओ सुभाषराव थांबा. काय करायचं एका जागेवर फिरण्याचा अर्थ नाही. आपण पांगू पाचल्या जंगलात. नाही बाबा अरे 4 ठिकाणी चौघ गेले तर दिवसा माणूस बिलला काय बाळासाहेब गेलं तरी मामाला हुडकावं लागेल. फिरू की राव. नको 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 त्या गोष्टीला सुभाषराव तुम्ही कारणीभूत आहे. काय वहिनी सगळं चॅटिंग करत जायची गरज आहे का माणसा सोडून. जाऊ द्या राम भाऊ 4 दिवसाला 4 पांघा बस. मामा संग फिरव. नाही कोण कोणीकडे जात. विसर जाऊ का इकडे सुभाषराव परत इकडे बघ. तुम्हाला शंका आहे एक ठिकाण राहील. मी इकडे बघतो. जा मामा 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 सुभाषराव मामा ओ मामा बाळो ओ मामा मामा किती भयान जंगल आहे मला सोडून गेली ती. रामा सुभाषराव गाडी गाडी ह्या बाजूला. पाटील गेलं मामा आणि
सगळे कुठे गेली मी कुठे आलोय? ओ बाळासाहेब, रामभाऊ, सुभाषराव, रामभाऊ, बाळू, बाळू, रामभाऊ, पाटील, अयो, पाटील, सुभाषराव हे दोघं कुठे ती? कुठं असतो जंगलामध्ये? मामा दिसलं का? उघडच झालं. कुठं जायचं आता? सुभाषराव, मामा दिसलं का? मामा बाळा कुठे? बाळा बाळा, मोठ्यानं आवाज आहे, मोठ्यानं. ओ सुभाषराव, तुम्ही दिसताय पाटील. बाळा कुठे आहे? पाटील, अयो अयो, मला काय माहिती, मामा कुठे? अहो बाळ्या कुठे? कन्याला लांडग्यानं वडीत. हो पाटील गप्पा. अळो सुभाषराव, मी बघून येतो परत. बाळासाहेब, बाळा, गबास, काय झालं? काय झालं? ए बाळू, काय झालं? गप गप. रामभाऊ, अरे या जंगलात वारण झाडाशिवाय काय राहणार? मामा दिसलं का? नाही सुभाषराव, मला आता एकट्याला सोडू नका, नाही तर मला एकदाच मारून टाका. लय वेळा मारण्यापेक्षा नाही, मी तर चौघजण मरू, जगलो तर चौघजण जगू, फक्त मामा दिसला पाहिजे. बरं झालं तुम्ही गावला बाबा. आता आता कुठे जायचंय? मामाला हुडकाय जायचंय. रस्ता, जाऊ. ऐका की, गाडी कुठे आहे आपली? भाऊ, अजून थोडं शोध की मामाला. जाऊ. अहो, काळजी करणार सुभाष. मामा, आता इकेनं जायचं, फटाफट करायचे नाही. पाटील, इकेनं चालत राहायचं. इकडे पण जायचं कुठं? रस्ता नाही इथं. आपली गाडी कुठे? गाडी कुठे आपली? काय कळना. चालत राहा. कुठं? इकेनं चालत, फक्त फटाफट करू. घाबरू नको. पाटील चला. मामा, मला का मागे ठेवलंय? मला मध्ये घ्या. पुढं रामभाऊ बेधरला असू द्या माझ्याजवळ, मला आधार. भेकड्या दारू प्यायला अख्ख्या गावातच राहू. चिकटून चाला. अयो, पुढं काय? माणूस दिसतोय सुभाषराव कोणतरी. मामा आहेत का? मामा नाही. जवळ जाऊ नको की. अरे विचारलं तर पाहिजे. लांब नाक मारणं. त्याला काठीचा आधार, पळ बांधा. घाबरू नका. जवळ नको की जाऊ. बाबा, ओ बाबा, ओ बाबा, बाबा. बोला पाहुणं, कुठं रस्ता विसरलाय? आमचा एक माणूस दिसला का? सापडा ना, लय उशीर झालं. ओढा या जंगलात एकदा हरवलेला माणूस सापडत नाही पाहुणं. तू लाल सदरा घातलेलाच का? हो 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 हो. कुठे दिसला बाबा?
तो टाकला येतो हो हो हा हा तोच तोच मामा आहेत माझं. तो गेला वाड्याच्या रस्त्याने गेला. चला चला चला. अहो कुठं जाताय? पाड्यात गेलाय ना. एवढी गायका लागली मारायची म्हणजे हुडकायचंय मामाला बाबा. पाहुण तुमचा माणूस परत येणार नाही. काय बाबा असं काय बोलताय? बाबा ही मस्करची वेळ नाही. तुमच्या जेव्हा बाबाचा माणूस गेलाय हे आमचं जोडीदार आहे सोबत. म्हणजे तिथं भूत राहत्यात. अयो मला नाही मारायचं बाबा. कसा तरी आम्ही आधार करतोय. आम्ही भटाकलोय. गाडी घावा नाही. कुणाची कुणाला मिळ नाही. आमचा माणूस हरवलाय. तिकडं जाऊ नका. आणि तुमचा गेलेला माणूस परत येणार नाही. अयो रामभाऊ हे बाबाचं ऐकायला नको. ऐका ना मामाला वाचवावं लागेल. हे बाबाचं अजिबात ऐकू नका. चला रामभाऊ जावं लागेल आपल्याला. जावा जावा. बाबा आत गेल्यावर खरंच माणूस मरतय वय. मामा इथंच आहे तर म्हातारीने सांगितलं ना. माघारी चला माघारी चला. काय झालं? चापटीतच पाडेल. काय झालं? रामभाऊ तो माणूस नव्हता मगाचा. मग कोण होत? त्याला तोंडच नाही रामभाऊ. तुझं तोंड बंद कर. माणूस नाही म्हणजे आमच्यावर चांगला बोललाय. माणूस नाही. अरे जवळ तोडत्याचं बाळ्या तुझ्या तोंडाचा जाळ कर पहिला. माघारी चला तुम्ही. माझं मामा गावणं महत्वाचं आहे. मामांना घेतल्याशिवाय माघारी जायचं नाही. दाखवतो काय? चला माघारी. मला भ्याव वाटत. पाटील जिद्दीनं गेलं पाहिजे. माणूस मरणाच्या दारात सोडतं काय? नाही भाऊ तसं मुस्काडीतच लावी. डोक्यावर परिणाम झालाय माझ्या मामासारखा. चला इथं मामा इथंच कुठेतरी धाडकाने पुढे चाल. चप्पल ती शिकूनच तरी ते बघू तिकडं. हो बाळासाहेब का? ही चप्पल आमच्या मामाची आहे. मामा गेला पण निशाणी सोडून गेला. चप्पल मामाची रामभाऊ. कशावनी मामांची चप्पल? कशावनं म्हणून काय विचारता? मी काल तुम्हाला बोललो नाही माझी इज्जत जाईल म्हणून. ही चप्पल मामाने मला थोबाडा फेकून मारली होती. ही चप्पल आहे. माझं तुम्ही ऐका. मामा गेलाय आपण पण जाणार. बाळासाहेब मामाला घेतल्याशिवाय बाहेर पडायचं नाही. नको माझं ऐका. आमचं आहे बघ. ज्यावेळेस असं काही संकट येतं ना एकीनं सामना करायचा असतो. चला मी नाही तुमच्यातला. मला घरी द्या. मामा अरे कुणाला हाका मारतोय? रामभाऊ मला तर 100% वाटते आपल्या मामाला त्या खविसाने खाऊन टाकलेला असणार. बाळासाहेब काही पण बोलू नका. धीर सोडायचं नाही. मामाला हुडकायचंय.
एवढी मामाची काळजी तर मोकळा कशाला सोडला? मामाची काळजी ए बाळो, तू धाडशी पोरगा ना, घाबरतोय काय? रामभाऊ, आता धाडच नाही, गर्भगळी चालू मी. कारण ते दारू प्यायल्यावर धाड सांगत येतो, नाही तर बाळ्या कुणालाच भेट नाही. पण तुम्ही जर असं हातपाय गाळाटून बसला तर आम्ही कुणाच्या आधारानं उभं राहायचं? जातो मी घरी. पप्प्या, मामाचा आवाज. मामा जिवंत जिवंत मामा. मामा 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 ए मामा मामा. मामा 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 सडकी राहिले माग. आता मामा 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 माझा हात पाय गाळा, तुम्ही या घेऊन. मामा 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 आज गेलं. घरी चला तुम्ही आता. गप कपके. अरे केवढी मोठी हाडे होती. भाऊ, त्याला परत एकदा वाड्यात जावं. कशाला? कशाला म्हणजे पाटील आत राहिल्यात आणि मामा पण आत राहिल्या. मामा पाटील काय मग तुम्हालाच काय जगायचंय काय त्या दोघांना ठेवून? भया, आज ती वेळ त्यांच्या वाली, उद्या जर आपल्या वाली असंच गावाने आपलं मोकळं सोडलं तर. रामभाऊ, काही धडा 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 करतोय ना का? ऐका, माझा विचार करा थोडा. मला घरी सोडा. रामभाऊ, वाड्यात आपण मागच्या दाराने घुसू. कुठं? वाड्यात मागच्या दाराने आपण घुसू. घरी चला. कुठं गेले मामा? घरी चला. हे मामा, हे पण करा नाही मामा. चल के. कशाला मागच्या दाराने परत आणलं? गेलतो बाहेर निघतो चांगला. आपण गेलो असतो पण मामा पाटील आतमध्ये गुतली होती म्हणून आणले. अहो, त्या येण्याचा जगून तरी काय फायदा आहे? करा हे बाळ्या, आपली 2 माणसं अडचणीत आहेत. ही धाडसाची गरज आहे, एकीची गरज आहे. गवास तुम्ही कशाला अरे ऐक, थांबा सुभाषराव, बाहेर फेकू बाहेर. त्याची भीती धमके. हो रामभाऊ, अहो हे काय? तुम्हाला काय घेणं देणं काय? पुन्हा गबास बाळासाहेब 4 जण. अरे मग ती 4 आता जग चंद्राव गेला रामभाऊ. मोठं वापरत असेल 4 दिवसा मोबाईल. तुम्हाला काय घेणं देणं? तुम्हाला काय करायचं? गबास बस ना. जीव काढला माझा.
तिथं 4 जण नक्कीच काहीतरी गोड बंगाले. रामभाऊ हे राहू द्या, पण पहिल्यांदा मामांना पाटलांना बघितलं पाहिजे. इथनं वाड्यातनं लगेच पळ काढायचं. मला घरी सोडा परत तुम्ही या. अयो अयो बाळासाहेब मामा अयो मामा कोणी एवढं उद्या केला? आपण कशाला उलटा आता इकडे तुम्ही? मामा घरी जायचं आपल्याला. आता ओरडू नका. चला ओरडू नका. बसा नका तिकडे. सुभाषराव हे बाळू हे काय पैसे पैसे काय हे वेगळंच काहीतरी. अयो सुभाषराव माझ्या लक्षात आले. ड्रग्ज का काय म्हणतात ना, 100% हेच असलं. अयो पैसे, ड्रग्ज, चार्जर, भूत नाही ती. रामभाऊ ही माणसं आहे ती माणसं. म्हणजे इथं काळा धंदा चालतोय. चला घरी गोळ्या जाणतील. घरी नाही, आता घरी नाही. आता ह्या नराधमांना शिक्षा दिल्याशिवाय अरे पण आपल्याला मारतील, खालाच करतील ती. सुभाषराव तुमच्या माहितीसाठी सांगतो. ए बाळ्या तुझ्या बी माहितीसाठी सांगतो. ए शंगाड्या तुझ्या बी माहितीसाठी सांगतो. आज्याकडे बापाकडे 40 एकर जमीन होती. गावचा नाद पुरा करण्यासाठी त्यांनी 35 एकर विकली. त्यांची ही व्यावला ते राहिलेली 5 एकर फकीन जी सुभाषरावच्या सासऱ्याला नडलाय, आम्हाला त्रास दिलाय, तुझा नादच पुरा करणार आहे. रामभाऊ वेळ घालवायचा नाही. पोलीस स्टेशनला डायरेक्ट 112 करू आणि हे जे कोण आहेत ना त्यांची मस्ती बरोबर जिरू. चला त्याला घ्या, सासऱ्याला घ्या तुमच्या. मावळाच्या ठिकाणी जाऊ. पैसे मला कुणी उलटा सांगितलं होतं इकडं. चला बोलू नका मामा. हळू बाळू चल, आता घाबरायची कारण नाही. रामा टोळी मोठी दिसते काय. चल पुढे रॅकेट म्हणतात तसलं दिसतंय. खाल्ले मारले म्हणजे मी याला उद्या काय सांगितलं. पाटील पाटील चला, मला सोडून गेला रात्रभर इथं. काय झालं सांगतो. काय माझी अवस्था झाली काय सांगू. सुंदर रोकडून माल व्यवस्थित ठेवलाय ना? हो अगदी व्यवस्थित ठेवलंय. आणि बघा ती रात्री एक येडं आलतं, त्याला बी बांधून ठेवलाय. आणि बाकीचे आलती 2-3 त्यांना बी रात्रभर एवढं घाबरायलाय का नाही की काहीच सांगायलाच नको बघा. पण आता काय करायचं, हे उजाडलंय की. अगं या अख्ख्या जंगलात आपलीच लोक आहेत. इतके दिवस धंदा चालवतोय तेव्हा काय अडचण आली नाही आणि आता काय येणार अडचण. बरं त्या टाकल्याने लई त्रास दिलाय, त्याला चांगला चिंबावलाय ना? चांगलाच बांधून ठेवलाय, त्याला हालाय सुद्धा येणार नाही. सुनंदा सुनंदा पळ. आम्ही तुम्हाला फोन केला होता. आम्हाला आरोपीच्या शोधात होतो आम्ही. हाच आरोपी पाहिजे होता आम्हाला. अरे हराम करो, तुमच्यामुळे माझा धंदा सापडला नाही तर इतक्या वर्ष माझा बिंदिकत धंदा चालला होता. मागणी बी पोलीस आले आमची. काय आहेत का अजून कोण आहेत का बघा तिकडे. वातावरण तयार करतोय का गावात? बस खाली. एवढ्या पुढे येतो आणि पैशाच्या बॉक्स मध्ये आहेत आमचे मागे आहेत. तिथे लोक आहेत मागे त्यांच्या ताब्यात. बस खाली. बांधून ठेवलं तर लय मारलंय. मी तुम्हाला सोडणार नाही. खाली बस. सोडून बस खाली. ताब्यात घ्या त्याला. चला. रात्रभर ह्या माणसाने आम्हाला भीती दाखवली. ह्या ताई सुद्धा अधून मधून आम्हाला भीती दाखवत होत्या. अजून वाड्याच्या बाहेर एक कोणतरी माणूस भेटला, त्यांनी सुद्धा सांगितलं तुमचं काय खरं नाही, खलास करून टाकते आतमध्ये माणसं. लय दिवस आम्ही ह्याच्या शोधात होतो. बरं झालं तुम्ही आम्हाला पकडून दिलं. ती साहेब ह्यांच्या धंद्यात बरीच जण सामील आहे. ती भलं मोठं रॅकेट दिसतंय. कारण ह्या वाड्यात शिरायच्या अगोदर रात्री आम्हाला एक माणूस भेटला आणि ते जाऊ नका म्हणत होता आम्हाला. म्हणजे तो पण सामील असणार आहे. जळलेलं तोंड होतं त्याचं. हा ड्रग्ज माफिया आहे, तुम्हाला माहित आहे का?
नाही साहेब. हो सगळीकडे ड्रग्ज पार्सल करतो. आमच्या पोलीस स्टेशनला ह्याची मोठी मोठी नोंद आहे. ह्यो आम्हाला लय दिवस गावत नव्हता काय, त्यासाठी मग आम्ही 2 टीमा तयार केल्या आणि पाठीमागणी एक टीम लावली. ती पाठीमाग जे आमची लोक आलेत ना त्यांच्या ताब्यात मुद्देमाल द्या पहिल्यांदा. हाय हाय बॉक्स मारला इथं. हां ओ ताई, आम्ही काय तुमचं केलं सारखे हे करत होता. किती घाबरलो आम्ही राव. अहो मी का तुम्हाला मी दाखवलं तवा तर उगाच काय बी आरोप नका करू माझ्यावर. अयो किती खोटं बोलते द्या. दाखवलं नाही म्हणजे आम्हीच खोटं होय. नाही नाही मी नव्हती. साहेब लय बेकार आहे. जंगलात आमचा मामा कुठला हरवला. चीर 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 पक्ष्यांचा आवाज, पशुचा आवाज, नको झालं गरबाडली सगळी. पण ह्यांच्यात एकटाच मी वाघाच्या काळजाचा माणूस. सगळी घाबरली होती. माझ्यामुळं ही गुंड सापडलाय, नाही तर ह्यांची पळण्याची तयारी होती अक्षरशः. साहेब ह्यांना न्या. बरोबर आहे साहेब. आणि जागा फाशी द्या. साहेब एक विनंती, ह्या माणसांमुळे आम्हाला खूप त्रास झाला आहे. रात्रभर ह्या लोकांनी आम्हाला अक्षरशः छळले. ह्या माणसाला आम्ही दवाखान्यात घेऊन चालू आहे. मनोरुग्ण माणूस आहे आमचा. कालपासून दिवसभर प्रवास करतोय. हा माणूस वॉशरूमला म्हणून थांबला. गाडी आम्ही एका ठिकाणी लावली होती, गाडी सापडाना. जंगलात भटकलो. लय त्रास झाला आहे साहेब. तेवढी गाडी आमची आम्हाला शोधून द्या. तुम्ही त्यांना दवाखान्यात घेऊन जावा, आम्ही तुमच्या गाडीची सोय लावतो. बघतो आम्ही गाडी कुठं आहे का. चालते साहेब. चला भाड्यानं गाडी कारण चला आपलं. नाही 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 न्या तिकडं. मी सोडणार नाही. तुम्हाला मी सोडणार नाही. चला पुढे, चला पुढे. घेऊन जा साहेब त्यांना. रात्रभर छळलं त्या माणसाने आम्हाला. रामभाऊ, मामा प्रवासात चुकले, इथं वाड्यात आले आणि या ठिकाणी ड्रग्ज माफिया करणारे पकडले गेले. पोलिसांनी तर त्यांना धरून शिक्षा होईल. पण बाळासाहेब, मामांना दवाखान्यात न्यावं लागेल. साहेब काय म्हणले की आम्ही चौकशी करतो, तपास करतो गाडी कुठे आहे. आपण काय करू पाटील, एक भाडुतरी गाडी बघू आणि मामांना हॉस्पिटलला घेऊन जाऊ. हां मला लय मारलंय, मला त्यांना मारायचं. कोणाला मारता? मारणार आहे त्यांना मी. चला. तुझ्यामुळे गावलं काय.